कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मम्मा शांत हो मम्मा। तारा हे लग्न मोडल्याशिवाय मी शांत होणार नाही। सारंग सर, मम्मा ते बघ। तुम्ही इथे काय झालं? अहो इथे एक महत्वाचं काम होतं म्हणून आले होते। तुमच्यामुळे माझ्या भावाचा जीव वाचला म्हणून तुमचे आभार मानायचे होते। नाही ठीक आहे, आभार मानायची काही गरज नाहीये। अहो असं कसं? असं समजा तुमच्या विठ्ठलाने मला तुमच्या मदतीसाठी पाठवलं। मग हे मी माझ्या विठ्ठलाला देते। घ्या ना। चला येते मी। थँक्यू। आता हे लग्न कसं मोडत नाही ते बघतेच मी। कशाला बोलत सही? सांगते 2 मिनिटं थांबस। मग जगन्नाथजींनी फायनल केलंय। बर, मग काय प्रश्नच नाही, चांगलाच असणार। सारंग एकदा बघून घे ना। तू पाहिलेस ना, झालं ना मग। एक्सक्यूज मी ब्रो, तुझं लग्न होणार आहे म्हटल्यावर मर्जी आईची नाही तुझ्या बायकोची चालणार। हे वाटेल ते शिकवू नकोस त्याला। बरोबर आहे ना, नाहीतर मग लग्नाच्या वेळेला अचानक तू हार घालता घालता थांबायचा आणि तुझ्याकडे बघून विचारायचा मॉम हार घालू? मी आईच्या मर्जीने वागलो तर तुला काय प्रॉब्लेम आहे? हा, तू आणि मी या जगात आईमुळे आलो। टेक्निकली गब्बस। हे बघ, मी आईच्या मर्जीनुसार वागणार, ठीक आहे? आणि तू पण जरा ऐकत जा आईचं। दादा, आपण याचं काय करायचंय? कष्ट, हे जे मस्का मारायचे तू कष्ट घेतोस ना, त्यामुळे आई तुझे जास्त लाड करते, बाकी काही नाही। चला, म्हणजे या हेवन पॅलेस मध्ये सारंगच्या स्वर्गीय वैवाहिक आयुष्याला सुरुवात होणार आहे। अच्छा, म्हणजे हॉलचं फायनल झालं? क्या बात है। हा, चला आता कामं डिवाइड करून घेऊया। ऑब्विसली आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्या बिझनेस कडे दुर्लक्ष होता कामा नये। वेल नील, आज आपल्याला लग्नाचे आणि बाकी इव्हेंटचे आउटफिट फायनल करायचे। बाकी केटरिंग, फ्लावर डेकोरेशन, इतर गोष्टींचं सगळं मी सॉर्ट आउट करेन। सो एव्हरीबडी प्लीज बी ॲट होम। गुड। बरं, अस्मीला या सगळ्याची कल्पना दिली आहेस का? दिले, त्याने सकाळीच फोन केलाय ब्रह्ममुहूर्तावर। हो, काय रे? मॉम, सारंग दादाने तुला न विचारता अस्मीला कॉल केला, हे बरोबर नाहीये। तुझं काय काय चाललंय ते सांगू का सगळ्यांना? माझ्याकडे पुरावे आहेत। भैरवी पासून जरा सांभाळून राहा। हो, येतो। भैरवीचा फोन येतोय। स्पीकरवर टाक। हॅलो हॅलो अमर, तुझ्या काहीतरी फायद्याचं सांगायचं होतं मला। एक सत्य आलंय माझ्या समोर। कसलं सत्य? भेटूनच बोलू। ऍड्रेस पाठवते, लगेच ये। ठीक आहे। जाऊन ते काय म्हणते बघ आणि संध्याकाळी कळ। ठीक आहे। सावध राहा।
ग मग माझं किती वेळ तो बघ आलाच. बोला. काय मग अमरराव, झाली का लग्नाची खरेदी वगैरे, बस्ता झाला? हो, सुरू झाली. पण मला नाही वाटत आता त्याची काही गरज पडेल. का म्हणजे? कसं आहे ना अमर, सावलीला मी लहानपणापासून ओळखते. एका श्रीमंत घरची सून व्हावं हे तिचं कायमच स्वप्न होतं. ताराला नेहमी सांगायची ती. आणि पहिल्यांदा जेव्हा मी सावलीला मेहेंदळेंच्या घरी नेलं होतं, सारंगला भेटवलं होतं, तेव्हा तिचे डोळे दिपले होते हा त्यांची श्रीमंती बघून. कितीही झालं तरी शेवटी सारंग मेहेंदळे तुझ्यापेक्षा श्रीमंतच आहे, नाही का? पण या फोटोने तसं काही सिद्ध होत नाही. आणि तसं असतं तर सावली बोलली असती माझ्याशी. माझा सावलीवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मला या गोष्टीचा फरक पडत नाही. येतो. अमर, अरे तुझ्या काहीही झालं तरी सावलीचं लग्न मोडल्याशिवाय मी राहणार नाही. बाबा बाबा हे बघा अक्कीची साडी. वा, छान आहे. अमररावांनी समजसनी साड्या पाठवल्या. खरंच देव माणूस आहे हो. दादा अरे अप्पू जरा दम धर ना. ती आली तर ती दाखवल ना साडी. ती काय दाखवते? आल्या आल्या चहा टाकायला गेली आणि मला काही दम धरत नाही. पाय बाबा हो, या. साडी लय भारी दिसत. नवरी म्हणून माझी साऊ लय भारी दिसल लग्नामध्ये. अक्की मला बी चहा पाहिजे. नाही तुला नाही मिळणार. अगं दे की. अप्पू, डॉक्टरांनी सांगितलंय तुला चहा नाही द्यायचा म्हणून मी नाही देणार. अप्पू तुला सावलीच्या लग्नात नाचायचंय ना? मग आतापासूनच तब्येतीची काळजी घे. चाय बे काय नाही काय बाबा? बरं मला चहा नको, पण मला तुझ्या लग्नाला नाचायचंय अक्की. मग कसं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.